हॅलो नमस्कार, मी गौरीच मेजवानीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असे थालीपीठ बनवणार आहोत। आषाढ महिन्यामध्ये थालीपीठ बनवली जातात, त्याचबरोबर तळणीचेही पदार्थ बनवले जातात। तर आज आपल्या किचनमध्ये आपण मक्याच्या पिठापासून खूप छान असे थालीपीठ बनवणार आहोत। ही थालीपीठ खायला खूप टेस्टी लागतात। कोथिंबीरची चटणी, दही किंवा सॉस बरोबरही थालीपीठ खाऊ शकतो। खूप छान बेत झाला आहे। तर आता आपण ही थालीपीठ बनवायला सुरुवात करूया। 2 वाटी इथं मी मक्याचं पीठ घेतलं आहे। आता याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे, म्हणजे थालीपीठ एकदम सॉफ्ट बनतील। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। ज्या वाटीने मक्याचं पीठ घ्याल त्याच वाटीने बाकीचीही पीठं मोजून घ्यायची आहेत। आणि आता याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकायचं आहे। आता ह्याच्यामध्ये काय आपण साहित्य वापरणार आहोत ते बघूया। 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 2 चमचे जिरे घेतले आहेत, 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। ह्याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे। मेथी इथं मी घेतली आहे, निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे। 2 कांदे चिरून घेतले आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे। आता लसूण, मिरची आणि जिरे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत। तर हे आता वाटून घेतलं आहे। आता जी आपण पीठ घेतली होती मिक्स, त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे आहेत आणि त्याचबरोबर 1 चमचा ओवा घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने क्रश करून ओवा त्यामध्ये टाकायचा आहे। अशा पद्धतीने ओवा टाकल्यामुळे त्याचा स्मेल खूप छान येतो। आता जे वाटण आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते टाकायचं आहे। मेथीची भाजी टाकायची आहे, थोडी चिरून घ्यायची आहे भाजी बारीक करून। कांदा आणि कोथिंबीर ही टाकली आहे। आता याचबरोबर इथं अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे, त्यामुळे खूप छान असा कलर येतो। 1 चमचा लाल तिखट ही इथं मी टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे कोरडंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। मळताना जास्त घट्ट असं आपल्याला हे मळायचं आहे, कारण आपण जे मेथीची भाजी, कांदा टाकला आहे त्यामुळे याला स्वतःचं पाणी थोडं सुटतं, त्यामुळे हे घट्ट मळायचं आहे या पद्धतीनं। आता पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता या पद्धतीनं। आपण जास्त वेळ हे ठेवणार नाहीये, लगेच 5 ते 6 मिनिटांमध्ये आपण ह्याची थालीपीठ थापून घेणार आहोत। तर कॉटनचा एक कपडा मी भिजवून घेतला आहे पोळपाटावरती आणि ह्याच्यावरती थोडं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। पाणी शिंपडल्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने थापूनही तुम्ही बनवू शकता। इथं मी थोडं लाटण्याच्या साहाय्याने लाटणार आहे आणि मग थापून घेणार आहे। अशा पद्धतीने केल्यानंतर खूप छान थालीपीठ होतात। आता बाकीचं थालीपीठ मी थापून घेणार आहे। थोडंच मी लाटण्याने लाटलं आहे आणि आता बाकीचं थापून घेणार आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला थालीपीठ थापायचे आहेत। थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि थालीपीठ थापायचे आहेत या पद्धतीनं। हे जास्त पातळही थापायचे नाहीत आणि जास्त जाडही नाही, मध्यम अशी भाकरीसारखी आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहेत।
थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे. आता थालीपीठ थापून झालेले आहेत. अशा पद्धतीने याला गोल गोल छिद्र बनवायचे आहेत. आणि थालीपीठ पूर्णपणे थापून झाल्यानंतर आता आपल्याला थोडेसे तीळ ह्याच्यावरती भुरभुरायचे आहेत. खूप छान लागतात अशा पद्धतीने थालीपीठ बनवल्यानंतर. आणि हाताच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे तीळ सुटणार नाहीत. आता मी तवा गरम होण्यासाठी ठेवला होता. तवा चांगला गरम झाला आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेणार आहे. आणि ही थालीपीठ ह्या तव्यावरती शेकण्यासाठी टाकायचे आहेत. या पद्धतीने कपडा उचलून टाकायचे आहेत आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा, हाताने प्रेस करायचं आणि हळूहळू कपडा काढून घ्यायचा आहे. आता पुन्हा वरतून थोडेसे तीळ भुरभुरायचे आहेत आणि उलताण्याच्या साहाय्याने ते असे प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे ते सुटणार नाहीत. चमच्याच्या साहाय्याने इथं तेलही वरून टाकायचं आहे म्हणजे थालीपीठ खूप छान अशी खरपूस भाजली जातील. गॅस मीडियम ठेवायचा आहे. आता एका साईडने थालीपीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे. मी दुसऱ्याही साईडने हे थालीपीठ भाजून घेते. खायला खूपच टेस्टी बनतात आणि पौष्टिक रेसिपी आहे. बाकीची पीठं खाल्ली जातात पण मक्याचं पीठ सहसा खाल्लं जात नाही. पण अशा पद्धतीने जर तुम्ही थालीपीठं बनवली तर मक्याचं पीठ हे आपलं खाण्यामध्ये येऊ शकतं. खूप छान रेसिपी आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीचीही थालीपीठं बनवून घेणार आहे. थालीपीठ एकदम खरपूस भाजलं गेलं आहे. मी आता काढून घेते. तर ह्या थालीपीठाबरोबर तुम्ही कोथिंबीरची हिरवी चटणी बनवू शकता. दह्याबरोबर पण ही खूप छान लागतं किंवा सॉस बरोबरही खाऊ शकता. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. मग ह्या आषाढामध्ये हे मक्याचे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.